श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। रात्री झोपायला कितीही उशीर झाला किंवा तुमची झोप जी आहे ती वेळेत तुम्ही घेत असाल तरी देखील एका ठराविक वेळेमध्ये तुम्हाला रोज अगदी न चुकता जाग येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। कारण आज या व्हिडिओमध्ये आपण अशीच एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत। बघा, अनेक लोकांना सकाळी 3 ते 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती जाग येतो, त्यांची झोप अचानक मोडते। तुमच्यासोबत असं काही घडत असेल तर याला ज्योतिषशास्त्रामध्ये वेगळे असे महत्त्व आहे। हा निसर्गाचा एक मोठा संकेत तुमच्यासाठी असू शकतो आणि त्यामुळे तुम्हालाही सकाळी 3 ते 5 च्या दरम्यान जाग येत असेल तर त्याचा अर्थ काय होतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्त अनेक अर्थाने खास असतो। सूर्योदयापूर्वीच्या साधारण 1.5 तास अगोदरच्या वेळेला ब्रह्ममुहूर्त असं म्हटलं जातं आणि ब्रह्ममुहूर्तावरती काही लोकांना कुठलाही अलार्म न लावता अचानकपणे जाग येतो किंवा ते जागे होतात। ब्रह्ममुहूर्तावरती त्यांना जाग येणे आणि ते सुद्धा सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठत असाल तर तुम्हाला एक काम करायचं आहे। हे काम जे आहे तुम्ही जर केलं तर कितीही कठीणातील कठीण इच्छा जर असेल तुमची ती 100% पूर्ण होईल। तुमच्या घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल। जेव्हा तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठणार आहात तेव्हा तुम्हाला फक्त 3 शब्द बोलायचे आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार हे 3 शब्द इतके प्रभावी आहेत की जर तुम्ही हे 3 शब्द बोलले तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जर असेल तर ती पूर्ण होणारच। म्हणूनच ज्यांना पहाटे 3 ते 5 च्या वेळेमध्ये जाग येतो त्या सर्व स्त्री आणि पुरुषांनी हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुमच्यासोबत काय घडतंय हे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल आणि काय रहस्य आहे या ब्रह्ममुहूर्ताचे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सर्व सुख सुविधा मिळू शकतील। तसंच जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये जे हाईप बटन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। आता ब्रह्ममुहूर्ताची माहिती तुम्हाला असणं हे खूप महत्त्वाचं आहे। ब्रह्ममुहूर्ताची वेळ जी आहे ती सकाळी 3 ते 5 अशी सांगितली जाते, परंतु तरीही ही वेळ 3:36 सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे 5:30 वाजेपर्यंत असतो। जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल की आता ब्रह्ममुहूर्त मग तुमचा सूर्य किती वाजता उगवतो ते तुम्हाला पाहायचं आहे आणि त्याच्या 1.5 तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो। तुमच्या देशामध्ये सूर्य किती वाजता उगवेल त्यावरतीच ब्रह्ममुहूर्ताची वेळ जी आहे ती निश्चित असते। म्हणजेच सूर्योदयाच्या आधीचा जो 1.5 तास आहे तर तो ब्रह्ममुहूर्त। आणि आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही स्वतः ब्रह्ममुहूर्तावरती उठून केले तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख सुविधा आणि त्या सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी कमतरताही असतेच। अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमतरताही असतेच आणि तीच कमतरता, ती अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती हे काम करायचं आहे आणि हे काम अतिशय महत्त्वाचं आहे। बऱ्याच वेळा कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचं असतं, तर कोणाला सरकारी नोकरी मिळवायची असते, तर कोणाला खाजगी नोकरी प्राप्त करायची असते, इच्छा असते कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याची इच्छा असते, कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, तर कोणाला व्यवसायामध्ये वेगवेगळ्या संधी ज्या आहेत त्या हव्या असतात। तर बऱ्याच लोकांना समाजामध्ये आपलं स्वतःचं नाव जे आहे ते मोठं देखील करायचं असतं। त्याचबरोबर बऱ्याच जणांना संतान प्राप्तीची इच्छा असते, काहींना मुलगा हवा असतो, काहींना मुलगी हवी असते। तसंच काही मुलामुलींचे लग्न जमत नाही आणि काही लोकांवरती खूप कर्ज आहे ते फिटत नाही, तर काही लोकांना आध्यात्मिक दृष्टीने पुढे जायचं असतं, तर काहींना परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे। अशी काही ना काही इच्छा ही आपली प्रत्येकाची असते
आणि या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे, त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात. त्यांची ऊर्जा ही सगळीकडे पसरलेली असते आणि अशा वेळी सरस्वती देवी त्या सकारात्मक ऊर्जेमध्ये असते. अशा वेळी या प्रकारे जप करून तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा जी आहे ती त्वरित 100% पूर्ण होते. म्हणूनच आपले पूर्वज जे आहेत ते आपले आई वडील असतील, आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ व्यक्ती असतील, ऋषीमुनीसुद्धा ब्रह्ममुहूर्तावरती उठत असत. त्यांना माहिती होते की ही प्रसिद्धीची वेळ आहे, जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम आहे. म्हणूनच ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेगळी आहे. म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते. आजही तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, मग तुम्ही आजारी असाल किंवा तुम्ही म्हातारे तरुण असाल, ते सर्वांना सकाळी लवकर उठण्याचा सल्ला देतात. आपल्या शरीराचा स्थूलपणा कमी करण्यासाठी डॉक्टर आपल्याला सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सांगतात. सकाळी उठल्यानंतर वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा म्हणजेच सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते आणि जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा तुम्हाला अनुभवायला मिळते. ती ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवेश करते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग जे आहेत ते दूर होतात. तुमचं शरीर हे तंदुरुस्त राहतं, तुमचे शरीर ऊर्जावान बनू लागतं, ज्यामध्ये तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च होत असते. त्यामुळे तुम्ही भारतामध्ये राहत असाल तर तुमचा ब्रह्ममुहूर्त जो आहे तो सकाळी 3:36 सुरू होतो आणि पहाटे 5:30 वाजेपर्यंत सुरू असतो. या दरम्यान तुम्हाला उठावं लागेल आणि तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरी सुद्धा चालेल किंवा मग तुम्ही अंथरुणातून उठल्यानंतरनं तुमची जी ध्यानाला बसण्याची जागा आहे तिथे तुम्हाला बसायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर देखील बसू शकता. जिथे तुमच्या मनाची इच्छा असेल तिथे स्वतःचे एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचं आहे. आता हे कसं करायचं आहे तर तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल. अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि अगदी हळुवारपणे शांतपणे तुम्हाला तो श्वास जो आहे तो सोडायचा आहे. म्हणजेच काय, अगदी हळुवार आणि शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि पुन्हा तो शांतपणे सोडायचा आहे. त्यामुळे तुम्हाला शांततेचा अनुभव आलाच पाहिजे. तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचं आहे, या श्वासावर लक्ष द्यायचे आहे. पण ही प्रक्रिया म्हणजे श्वास घेण्याची क्रिया करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपण जे श्वास घेत आहोत ते आपले श्वास हे नैसर्गिक असले पाहिजेत. म्हणजे जसे येत आहेत तसेच ते घ्यायचे आहेत. जाणून बुजून बदलण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा नाही. शरीरात नामाचे चिंतन हे करावे लागेल. जे करायचे आहे ते शांतपणे करावे लागेल. श्वासावर लक्ष ठेवता आपल्याला नामजप करायचा आहे. आता हा नामजप कसा करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. यावेळी तुम्ही जागे होता. शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होत असते. तसेच यावेळी नामजप केल्याने तुमचे मूलाधार चक्र जे आहे ते केंद्रस्थानी येते आणि त्याची सिद्धी सुरू होते, ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते. त्यामुळे तुमच्या पैशांच्या काही अडचणी देखील जर असतील तर त्या देखील दूर होतात. त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तेही संपते. तसेच व्यवसाय आणि नोकरी संबंधित समस्या असतील, पैशाच्या अडचणी देखील आपोआप संपत असतात. तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा. आपोआप तुम्हाला यश मिळेल. सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवेश करू लागेल आणि तुम्ही जिथे जाल तिथे परमेश्वराची अदृश्य शक्ती ती देखील तुमच्या सोबत असेल. तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल. तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तेथे तुम्हाला खूप बरे वाटेल. जर कोणी घरी आजारी असेल तर त्यासाठी तुम्ही या वेळेला पाण्याच्या ग्लासमध्ये त्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे ध्यान करा. तुमच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा. ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला असेल तेव्हा ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये पोचेल आणि जेव्हा तुम्ही त्या परमेश्वराच्या शक्तीचे, ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जावान पाणी त्या आजारी व्यक्तीला देता तेव्हा पूर्णपणे तो आजारी व्यक्ती बरा व्हायला लागेल. तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल.
तो नाम जप याला प्रांजल देखील म्हणतात। जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो, परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात। म्हणजेच तुमची अंघोळ झालेली असावी, तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागेल, जागा ही देखील शुद्ध असायला हवी, अगरबत्ती असावी, मग तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता। पण नाम जप करत असताना तुम्हाला असे काही करण्याची गरज नसते। तुम्ही कोणत्याही ठिकाणी अगदी शांतपणे बसू शकता, पलंगावर किंवा कुठेही खाली बसाल तरी देखील चालेल। तुम्हाला आराम वाटेल असे तुम्हाला बसायचे आहे आणि यामध्ये तुम्हाला अंघोळ करण्याची देखील गरज नाही, चेहरा धुण्याची गरज नाही किंवा दात घासण्याची देखील तुम्हाला गरज नाही। तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही करू शकता आणि नाही जर तुम्ही केले तरी सुद्धा चालेल। मग आपल्या सर्वांनाच एक प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे लागेल। जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचं एखादं नाव निवडतात, तो भगवंत कोणीही असो, ज्या परमेश्वरावर तुमची अगदी जास्त श्रद्धा आहे त्याचा जप तुम्हाला करायचा आहे। जसे की श्री स्वामी समर्थ महाराज असू शकतात किंवा श्रीराम असू शकतात किंवा श्री गुरुदेव दत्त देखील असू शकतात। तुमच्या मनामध्ये परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे, त्या परमेश्वराचे नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचं आहे लक्षात ठेवा। सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसाल तिथे 15 मिनटं तुमचे जे कोणी परमेश्वर आहेत त्यांचे नाव घेत राहायचं आहे। तुम्हाला ती ऊर्जा जी आहे तुमच्याजवळ आणायची आहे, ती ऊर्जा तुमच्यामध्ये साठवायची आहे, ती अनुभवायची आहे आणि तिच्याशी तुम्हाला एकरूप व्हायचं आहे। आणि जेव्हा आपण एकरूप होऊ तेव्हा आपण आपल्या इच्छा 3 वेळा त्याच वेळी बोलायच्या आहेत आणि मग आपल्याला इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि लवकरात लवकर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर पहा, त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील। तर तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ 15 मिनिटापेक्षा जास्त देखील वाढवू शकता। तुम्ही ती वेळ 30 मिनिटं देखील करू शकता। मग ध्यान असे केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्या परमात्म्याशी एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल। तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही 3 वेळा पहिल्यांदा ती बोलायला हवी। पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग हळुवारपणे तुम्हाला तुमचा श्वास जो आहे तो सोडायचा आहे। मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास घ्यायचा आहे, पुन्हा आपल्याला तेच बोलायचे आहे, परमेश्वराला सांगायचे आहे आणि पुन्हा शांतपणे हळुवारपणे श्वास आपला सोडायचा आहे। मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि पुन्हा ती इच्छा आपल्याला परमेश्वराला शांतपणे सांगायची आहे आणि पुन्हा अगदी हळुवारपणे शांतपणे आपल्याला श्वास हा बाहेर सोडायचा आहे। तुमची कोणतीही इच्छा ब्रह्मांडाची शक्ती ती पूर्ण करेल आणि तुम्हाला 15 मिनिटं नामजप करून झाल्यानंतर हे करायचे आहे। हे करायला अजिबात विसरू नका। तुम्ही 15 ते 30 मिनिटं नामजप करू शकता आणि तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत त्या परमात्म्यापर्यंत पोचली जाते। ही संपूर्ण विश्व मालकीचे आहे, हे सर्व त्या परमेश्वराने बनवले आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे। त्याने सर्वांना दिले आहे, संपूर्ण सृष्टी त्याची आहे, त्यातून तुम्हाला काही छोटासा अंश हवा असेल तर तो नक्कीच तुम्हाला देईल। फक्त तुम्हाला त्याच्याशी कनेक्ट राहायचं आहे। सर्वात पहिले तुम्हाला 15 मिनिटं नामजप करायचा आहे। तुम्ही असं समजा की तुमची कोणाची तरी कॉलवरती बोलत आहात आणि त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात। 15 मिनिटानंतर कॉल कनेक्ट झाला आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा ही बोलायची आहे। तुमची जी काही प्रार्थना आहे ती हळुवारपणे श्वास घेत तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्ही बघत राहा, तुमची इच्छा जी आहे ती 100% आणि 101% नक्कीच पूर्ण होईल। यामुळे अनेक जणांच्या इच्छा ह्या पूर्ण झाल्या आहेत। तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमाने, पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून ही इच्छा जी आहे त्या परमेश्वराजवळ व्यक्त करायची आहे। तुमची इच्छा जी आहे ती नक्कीच पूर्ण होईल। तर हे आहे ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य। जर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठत असाल
तर तुमचा वेळ हा तुम्ही फोनमध्ये घालवण्याऐवजी जर तुम्ही या पद्धतीने ध्यान करून तुमची इच्छा व्यक्त केली तर ती 100% परमेश्वराच्या कृपेने पूर्ण होते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून योग्य ती माहिती तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचेल. आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.